आणि आता बातमी आहे पुण्यातून, कारण पुण्यात प्रचंड प्रमाणात ड्रग्स सापडतायत आणि याचाच एक व्हिडिओ, त्याच संदर्भातला एक व्हिडिओ कलाकार रमेश परदेशी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता, लाईव्ह केला होता आणि त्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झालेलीही पाहायला मिळाली, कारण महिला आयोगाकडे त्यांची तक्रार करण्यात आली, त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली। या संदर्भात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर हा विषय मांडण्यात आला लक्षवेधीच्या माध्यमातून आणि त्यावेळी पिट्यादादाने बोलताना एक आवाहन केलं, व्यसन घरापर्यंत येत आहेत, दुर्लक्ष करू नका असं पिट्यादादाने म्हटलंय। तर लक्षवेधीतून पिट्यादादाने का आवाहन केलंय पाहूयात। पुण्यासारख्या शहरामध्ये आपण कुणालाही दोष न देता, म्हणजे पोलीस यंत्रणेला, प्रशासनाला यांना दोष न देता प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक पालकांनी ही मूवमेंट म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे आणि डोळे बंद न करता हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे। आता आपल्या हातात घेतलं पाहिजे, जे की आपण आपल्या घरापर्यंत हे येईल याची वाट कुणी बघू नये। तर प्रतिनिधी रोहन कदम यांनी बातचीत केली तिथल्या पुण्यातल्या स्थानिकांशी, पाहूयात। सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला आयोगाला दिलेल्या नोटिसीनंतर आता रमेश परदेशी, म्हणजे जो महाराष्ट्र पिट्याभाई नावाने त्यांना ओळखतात, त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। याच मुद्द्यावरती आपण पुणेकरांची बातचीत करणार आहोत। तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात का आणि तो व्हिडिओ काय वाटलं तो पहिल्यांदा व्हिडिओ पाहून? व्हिडिओ मी पाहिला, पण जे आपल्या सभ्य पुण्यामध्ये अशी घटना घडतीये ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खरं तर म्हणजे बाहेर देशातून येणाऱ्या मुली ज्या पुण्यामध्ये येऊन असं कृत्य करतात ते आपल्या पुण्यातल्या मुलींना लाजण्यासारखंच कृत्य आहे। तर जे पिट्याभाऊंनी जे केलं, जो व्हिडिओ काढला, मला तरी तो योग्य वाटतोय की त्यांनी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली की जेणेकरून दुसऱ्यांनी सुद्धा त्या व्हिडिओ मधून समज घ्यावी आणि असं कृत्य करू नये याची सगळ्यांनी दखल घ्यावी असं मला तरी वाटतं। पिट्याभाईंवर आता कदाचित कारवाई होऊ शकते, त्यांना महिला आयोगाकडून पोलिसांना नोटीस गेलेली आहे, पोलिसांना सांगितलं की चौकशी करा। पिट्याभाई चुकलेत असं वाटतंय की नाही वाटत? नाही, मला तरी वाटत नाहीये की ते चुकलेत म्हणून, कारण त्यांनी जर तो व्हिडिओ काढला नसता तर आपल्यापर्यंत ती माहिती आलीच नसती आणि त्यांनी जे केले ते योग्य केले। तुम्हाला काय वाटतं, योग्य वाटतंय ते? अयोग्य आहे तसं तर। डायरेक्ट असं व्हिडिओ काढून टाकणे, म्हणजे चेहरे दिसतायत त्यांचं म्हणून? चेहऱ्याचं काय नाही, पण एक समाजामध्ये वातावरण चेंज होतं डायरेक्ट। अच्छा, तुम्हाला वाटतंय का व्हिडिओ काढल्यामुळे समाजातलं वातावरण बदलेल? नाही, व्हिडिओ काढला ते ठीक आहे, पण मुलींचे म्हणजे चेहरे नव्हते दाखवायला पाहिजे की जेणेकरून म्हणजे आई वडिलांना पण वाईट वाटतं ना। आणि त्या मुली आता सगळीकडे म्हणजे व्हायरल व्हिडिओ झाल्यामुळं, त्या मुलींचे चेहरे झाल्यामुळं म्हणजे त्यांना शेवटी लाजच वाटते ना त्या मुलींना पण, आणि आई वडिलांना पण लाजिरवाणी गोष्ट झाली ना ती। तर असं मुलींसाठी म्हणजे ते योग्यच व्हिडिओ की मुलींनी असं करू नये, कॉलेजच्या मुलींनी। थोडं थांबवते, त्यांचं असं म्हणणं आहे रमेश परदेशींचं, म्हणजे पिट्याभाईंचं, की ह्याच्यामुळे जागरूकता आली पाहिजे, लोकांना कळेल की आपली मुलं मुली काय करतायत, त्यामुळे तो व्हिडिओ त्यांनी केला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहे? हो, योग्य आहेत, कारण बरोबर आहे ना, आई वडिलांना पण कळलं पाहिजे की आपण बाहेरगावी मुलांना शिकायला पाठवतोय आणि मुलांनाही त्याचं ज्ञान आलं पाहिजे की आई वडील आपल्याला कशासाठी पाठवतात, आई वडील एवढं कष्ट घेतात आणि मुली त्याचा गैरवापर करतात। फक्त चेहरे नव्हते दाखवायला पाहिजे। तुमचं पण तेच म्हणणं आहे का की काय वेगळं काय? तेच चेहरे नव्हते दाखवायचे, चेहरे नव्हते दाखवायला पाहिजे, पण ते व्हिडिओ बनवला तर ठीक आहे, पण चेहरे नव्हते दिसले पाहिजे। हो ठीक आहे, चेहरे नाही दिसले पाहिजे। कारवाई होणे आता पिट्याभाईनं, म्हणजे ते स्पॉन्टेनियस होतं, ते असं ठरवून केलं नव्हतं त्यांनी की आता असं असं होईल, त्यांनी नंतर डिलीट पण केला व्हिडिओ। मग पिट्याभाई योग्य की अयोग्य? योग्य, माझ्या तुम्हाला काय वाटतं, योग्य की योग्य? योग्य की अयोग्य? तसं तर एक समाजामध्ये एका वाक्य शब्द, योग्य की अयोग्य? अयोग्यच। योग्य की अयोग्य? योग्य, कारण दोन्ही बाजूंनी जाणार ना। अच्छा, बरोबर, योग्य, नक्कीच। तर ह्या सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत पुणेकरांच्या। खरं तर ज्यावेळेस पासून पिट्याभाईंवर ही कारवाईचे आदेश जे आहेत ते महिला आयोगाने कोथरूड पोलिसांना दिलेले पाहायला मिळतात आणि त्यानंतर पुण्यातून जे आहेत ते या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।